मडी गावामधील ग्रामसभेत पुन्हा एक नवा ठराव पारित करण्यात आला। ग्रामसभेमध्ये रूढी आणि परंपरा पाळण्याचा ठराव घेण्यात आला। हा ठराव सर्व ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेदाणा सौद्यात बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला। चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 300 रुपये इतका दर मिळतोय। यंदा द्राक्षांच्या प्रमाणात घट झाली आहे, मात्र बेदाण्यांच्या मागणीत वाढ झाल्यानं बेदाण्याला उच्चांकी दर मिळतोय। रायगड जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे। धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होते। सद्यस्थितीत धरणांमध्ये 53.20% पाणीसाठा आहे, त्यामुळे मे महिन्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। नांदेडमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। मागील आठवड्यात हळदीला 13,000 प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता, मात्र यात 2,000ची घसरण होत हळदीचा दर 11,000वर आला। आठवडाभरात दर घसरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो। धाराशिव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला, मात्र तरी काही भागात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। 4 प्रमुख धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिला। जालन्याच्या परतूर शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसांपासून बंद आहे। पालिकेने थकीत पाणीपट्टी न भरल्यानं निम्न दुधना प्रकल्प विभागाने पाणीपुरवठा खंडित केला, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रायगडच्या खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत इसांबे इथे पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडलं। उल्हासनगरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडलं आणि या ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या रुग्णांना 1.5 ते 2 महिन्यांपासून पायात टाकायला रॉड उपलब्ध नसल्यानं ऑपरेशन रखडवलंय। नंदुरबारमध्ये ऑपरेशनसाठी डॉक्टर उशिरा पोहोचल्यानं रुग्ण दगावल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावात शेतकऱ्यांच्या शेतात गिरणा नदीच्या कालव्याचं पाणी जात असल्यानं शेतीचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे भवाळी गावातील शेतकरी संतप्त झाले। शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अपघातानंतर 1 तास रुग्णवाहिका पोहोचली नव्हती। जिल्ह्यातील 4 पैकी 3 108च्या रुग्णवाहिका मागील आठवड्यापासून बंद आहेत आणि त्यामुळे धाडगाव तालुक्यातील अत्यावश्यक आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा कोलमडल्या। जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी 7:30 ते 11:30 करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली। अकलूजचे प्रांताधिकारी विजया पांगरकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। दौंड तालुक्यातील केडगावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्यानं झोपेत असलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवला आणि यावेळी त्यानं एका कुत्र्याला जबड्यात पकडून तो घेऊन गेला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पुन्हा एकदा वाघिणीला फास बसलाय। मांगी बीटमधील सितार या वाघिणीच्या पायाला दोरीचा फास असल्याची माहिती मिळाली। याआधी सुद्धा 2 वाघिणींच्या गळ्यात तारांचा फास अडकला होता। महिन्याभरातील ही 3री घटना आहे। जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील एक सरपंच आणि 13 ग्रामपंचायत सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आदेश दिले होते। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 56% जलसाठा उरलाय आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं। बालभारतीकडून एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आलाय। आता मराठी मुलांना जर्मन भाषा शिकता यावी यासाठी जर्मन आणि मराठी भाषेतून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मांदाडे समितीचा अहवालही अन्यायकारक ठरलाय, त्यामुळे पाणी संवर्धन समितीनं विरोधाची भूमिका घेतली। पाणी न मिळाल्यास न्यायालयात धाव घेऊ असा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशडी बोगद्याची 2री लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लेन सुरू झाल्यानं लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखद झाला। सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आगळेवाडी यात्रोत्सवासाठी 1,517 फेऱ्या सोडल्या होत्या आणि त्यातून विभागाला 29,50,000चं उत्पन्न मिळालं। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेचा प्रकार समोर आलाय। आयसीयू वॉर्डमध्ये नवजात अर्भकाभोवती झुरळ फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पुरंदर तालुक्यातील माळशिरसमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवरील चालकाचा कारनामा समोर आला। शासकीय रुग्णालयातील औषधं अनधिकृतरित्या वाटप करतानाचा व्हिडिओ समोर आला। गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली। बांधकामासाठी असलेलं साहित्यही रस्त्यावर पडल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। जाण्या येण्यासाठी जागा नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला।
औरंगाचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळा, नांग्या ठेचा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत केली. तर गरज पडल्यास देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली. कर्जमाफी रखडल्यानं वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 300 कोटींपेक्षा अधिक कर्ज थकीत आहे. पीक कर्जमाफी अद्याप लागू न झाल्यानं वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवानिवृत्त सचिवांच्या स्कूटीमधून 2 चोरट्यांनी $2.25 लाख पळवले. त्यांनी ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांची बदली होऊन त्यांच्या जागी IPS तेगबीर सिंग संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव शहर परिसरात वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यात आंदोलन करण्यात आलं. बुधगया इथल्या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी वंचित आक्रमक झाले. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बुधगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी जी आहे ती आंदोलकांनी केली आहे. महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मागणी जी आहे ती राज्यभरात त्याकरता आंदोलन सुरू आहे. नागपूरच्या संविधान चौकातही भारतीय बौद्ध महासंघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांना सोपवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. अकोल्यात बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. महाबोधी विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. बुलढाण्यातल्या त्रिशरण चौकात झालेल्या अपघातात स्नेहल चौधरी हिचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिराळमधील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली. बलिदान दिनानिमित्तानं ही रांगोळी रेखाटण्यात आली. रांगोळी रेखाटण्यासाठी 1.5 टन रांगोळीचा वापर करण्यात आला. नागरिकांना 16 मार्चपर्यंत ही रांगोळी पाहता येणार आहे. कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या बाजारपेठेत पारंपरिक वेशभूषेत शंकासूर आणि महिषासूर प्रकट झाले. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांचं पूजन करत शिमगोत्सवाच्या परंपरेला साथ दिली. जळगावमध्ये बंजारा समाज बांधवांतर्फे अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करत आनंद साजरा केला. मुलाच्या आणि आईच्या डोक्यावर लांब बांबू पकडून त्या बांबूला गावातील सर्व लोक काठ्या मारतात अशी प्रथा बंजारा समाजामध्ये प्रचलित आहे. होळीनिमित्त भुसावळमध्ये रंग आणि पिचकारांची दुकानं सजली आहेत. यंदा होळीच्या साहित्याचे दर 15% वाढलेले आहेत. दर वाढले असले तरी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्तानं देहू नगर पंचायतीत यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यात आलं. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाणांची 112वी जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केलं. होळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. होळीसाठी शहरातील बाजारपेठा सजल्यात. धुलीवंदनासाठी वेगवेगळ्या रंगांच्या आकाराच्या पिचकारा विक्रीसाठी दाखल झाल्यात. तर धुळ्यात चौकांमध्ये पाण्याचे शॉवर मंडप उभारण्यात आले. शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे घुमूचा नाच. शेकडो वर्षांपासून या घुमूच्या नाचाची आगळीवेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावाने जोपासली जाते. होळी आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात साखरेपासून तयार होणाऱ्या हार, कंगन आणि नारळांची मागणी वाढताना दिसते. यंदा महागाईमुळे साखरेच्या हार, कंगन आणि नारळाच्या किमतीत 15% वाढ झाली. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलासा दिला. कोरटकर प्रकरणी आता 17 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. 17 तारखेपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आलं. मटण व्यावसायिकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय नितेश राणेंनी जाहीर केला होता. मात्र यानंतर श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या नावावरून मतभेद पाहायला मिळाले. दरम्यान श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आणि याबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी या योजनेला विश्वस्त मंडळाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. नितेश राणेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. जर केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो असं उदयनराजे भोसले म्हणाले. दादासाहेब खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. परमेश्वर सातपुते यांच्या घरावर हल्ला तसंच गाडीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय. याच तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला.
नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादेत चोरट्यांनी 16 लाखांचा हरभरा लंपास केला। एका व्यापाऱ्याचा 500 पोती हरभरा ट्रकमध्ये भरून चोरटे पसार झाले आणि या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करत सर्व मुद्देमाल हस्तगत केला। चाळीसगाव तालुक्यातील वाघळी इथे पुन्हा एकदा गव्हाच्या गोणी चोरीला गेल्यानं परिसरात खळबळ माजली। चोरट्यांनी शेडचं कुलूप तोडून 19 गव्हाच्या गोणी लंपास केल्या आणि या घटनेमुळे शेतकरी हतबल झाले। दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस इथे गोमांस घेऊन जाणारी एक कार उलटली। या घटनेनंतर कारमध्ये गोमांस असल्याचं उघड झालं असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ शिवारातील 4 एकरवरील ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। रात्रीच्या वेळेत अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करतात। लातूर शहरातील आंबेजोगाई रोडवर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। यानंतर आरोपींची पोलिसांनी धिंडई काढली होती आणि या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सांगलीच्या मिरज MIDC मधील प्लास्टिक भंगार कारखान्याला भीषण आग लागली। प्लास्टिकमुळे आगीचं रौद्ररूप या ठिकाणी आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले। या आगीत 15 ते 20 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। जळगाव जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं दिसून येतंय। मागील महिन्यात वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या 7 घटना घडल्यात, तर रेती वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत आतापर्यंत 8 ते 10 नागरिकांचा मृत्यू झाला। सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून एका 18 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि हा तरुण धाराशिव जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे। तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या केदारेश्वराच्या मुख्य मंदिरातील दानपेटी चोरांनी लंपास केली। लोखंडी साखळीनं बांधलेली 40 ते 50 किलो वजनाची लोखंडी दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रयागराजमध्ये अटक केली। दरम्यान अटकेचा हाच घटनाक्रम कसा होता, उत्तर प्रदेश पोलिसांनी कशा पद्धतीने मदत केली, याच संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने अटक केलं आणि ही सगळी प्रक्रिया कशी चालली, माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही खोक्याला अटक केली? ते खोक्या गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याच्या बाबतीत आमची टीम, टेक्निकल टीम आणि ग्राउंड टीम कामावर होती। त्याची माहिती आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची भेटली होती। प्रत्येक ठिकाणी आमची टीम त्याच्या मागे होती आणि फायनली प्रयागराजचं जेव्हा आम्हाला माहिती भेटली तो UP पोलीसची मदत घेऊन आपण त्याला अटक केलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणची आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती। औरंगाबाद आहे, पुणे आहे, अहिल्यानगर आहे आणि शेवटी जेव्हा आम्हाला लोकेशन 0 डाऊन झाली तो आम्ही त्याला अटक केलेलं आहे। मात्र तो माध्यमांकडे देखील अगोदर आला होता, मग कुठेतरी पोलिसाला चॅलेंज केलं होतं? नाही, मी त्याला चॅलेंज म्हणू शकत नाही। मीडिया आणि पोलीस दोन्ही वेगवेगळे विभाग आहे। ट्रान्झिट रिमांडचा एक कन्सेप्ट असते, तो तिथे आमची पोलीस आता ऑन द वे आहे। ते लोकल कोर्टला जाऊन ते ट्रान्झिट रिमांडची रिक्वेस्ट करणार आणि 24 तास प्लस ट्रॅव्हल टाईम तो कोर्ट आम्हाला ते परमिशन देतात आणि उद्या किंवा परवा आम्ही त्याला इथे आणणार बीडमध्ये। मात्र एक महत्त्वाचं जे काम पोलिसांनी केलं की त्याच्या उत्तर प्रदेशच्या पोलिसांना म्हणजे कदाचित त्या खोक्याला सुद्धा वाटलं नसेल की आपल्याला इथं अशा पद्धतीने होऊ शकतं। म्हणजे हे एक त्याला अटक करण्यासाठी तिथलच्या पोलिसांनी कशी मदत केली? नाही, आमच्याकडे पिन पॉईंट इन्फॉर्मेशन होती, त्यामुळे ते लोकल पोलिसशी आमचा बोलणं झाला होता। तिकडचे जो DCP आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आमची मदत केली आणि आम्ही त्याला अटक केली। लोकांना मी हेच आवाहन करतो की आपल्याला सगळे लोकांनी मिळून हे गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारचं टॉलरेट नाही करायचे आहे। कोणताही गुन्हेगार आहे, त्याची काय जात नसते, त्याचे काय धर्म नसते। आपल्याला गुन्हेगारीला आळा घालायचे आहे आणि कुठेही गुन्हा घडला, कुठेही लोकांनी त्रास दिला, तुम्ही ताबडतोब आमच्याकडे यावा, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार। आपण खोक्याचं बघितलं, त्याने देखील मारतानाचा व्हिडिओ काढला। आज दादासाहेब किनकर याचा देखील मारतानाचा व्हिडिओ आला। नेमकी ही कुठेतरी मुजोर झालेली गुन्हेगारी आहे का आणि याला पाठबळ नेमकं कुणाचं? पाठबळ बाबतीत मी सांगू शकत नाही, पण हे प्रत्येक जो गुन्हेगार असा व्हिडिओ काढत आहे, मी सगळ्यांना हेच सांगतो की बीड पोलीस कुणालाही त्यामध्ये बक्षणार नाही। तुम्ही असा प्रकारचा काम केला तो आज निष्पन्न झाला की पुढच्या वर्षी निष्पन्न झाला, किती वेळ असू द्या, आमच्याकडे पुरावा असेल तर आम्ही त्यामध्ये ॲक्शन घेणारच आहे आणि योग्य कलमाप्रमाणे, योग्य कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करणारच आहे। कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।